जर तुम्ही घरासाठी कर्ज घेतलं असेल किंवा पुढच्या काही महिन्यात घेण्याचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेक लोक 20 ते 30 वर्ष नियमित हप्ता भरतात, पण काही वर्षांनंतर जेव्हा ते बँकेचं पत्र किंवा खातं पाहतात तेव्हा त्यांना धक्का बसतो. लाखो रुपये भरूनही मूळ कर्ज फारसं कमी झालेलं नसतं. हे नेमकं का घडतं आणि यावर काय उपाय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आज आपण अशा 5 सोप्या पद्धती पाहणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचं कर्ज अनेक वर्ष आधी संपवू शकता आणि लाखो रुपयांची बचत करू शकता. नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स प्रत्येकासाठीच लागू होतील असं नाही. तुमच्या कर्जाचा प्रकार, व्याजदर आणि उत्पन्नानुसार निर्णय घ्यावा. पहिली पद्धत, दरवर्षी एक अतिरिक्त हप्ता भरणे. समजा तुमचा मासिक हप्ता 25,000 रुपये आहे. तुम्ही वर्षभरात 12 हप्ते भरता, पण जर तुम्ही दरवर्षी एक जास्तीचा म्हणजेच 13वा हप्ता भरलात तर कर्जाचा कालावधी खूप कमी होऊ शकतो. यामागचं गणित सोपं आहे. कर्जाच्या सुरुवातीच्या वर्षामध्ये तुमच्या हप्त्यातील मोठा भाग व्याज फेडण्यासाठी जातो. अशा वेळी हा एक अतिरिक्त हप्ता थेट मूळ कर्जातून कमी होतो, ज्यामुळे पुढील अनेक वर्षांचे व्याज वाचते. दुसरी पद्धत, व्याजदर कमी करून घेणे. बाजारात व्याजदर कमी झाले तरी अनेकदा जुन्या ग्राहकांचा दर आपोआप कमी होत नाही. काही बँका थोडेसे शुल्क घेऊन जुन्या कर्जाचा व्याजदर कमी करून देतात. समजा तुमचा व्याजदर जास्त आहे आणि त्याच बँकेत नवीन ग्राहकाला कमी दराने कर्ज मिळाले असेल तर तुम्ही बँकेशी बोलून तुमचा व्याजदर कमी करून घेऊ शकता. अर्धा किंवा 1% व्याजदर जरी कमी झाला तरी संपूर्ण कालावधीत लाखो रुपयांची बचत होते. त्यामुळे वर्षातून एकदा तरी सध्याच्या व्याजदराची चौकशी नक्की करत जा. तिसरी पद्धत म्हणजे कर्ज दुसऱ्या बँकेत हलवणे. जर दुसरी एखादी बँक तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज देत असेल तर तुम्ही तुमचं चालू कर्ज तिथे बदलू शकता. पण इथे फक्त कमी व्याजदर पाहू नका. त्यासाठी लागणारा कागदपत्रांचा आणि प्रक्रियेचा खर्चही विचारात घ्या. जर एकूण होणारी बचत या खर्चापेक्षा जास्त असेल तरच कर्ज बदलणे फायदेशीर ठरते. चौथी पद्धत म्हणजे सुरुवातीपासूनच पूर्ण हप्ता भरणे. जेव्हा लोक बांधकामाधीन घरात घर घेतात तेव्हा बँक टप्प्याटप्प्याने पैसे देते. अशा वेळी सुरुवातीला फक्त व्याज भरण्याचाच पर्याय असतो. यामुळे सुरुवातीला हप्ते कमी वाटतो, पण मूळ कर्ज अजिबात कमी होत नाही. याऐवजी सुरुवातीपासूनच मूळ रक्कम आणि व्याज असा पूर्ण हप्ता भरला तर दीर्घकाळात व्याजाचा मोठा खर्च वाचतो आणि कर्ज लवकर संपते. पाचवी पद्धत म्हणजे हप्त्याची रक्कम थोडी वाढवणे. समजा तुमचा हप्ता 27,450 रुपये आहे तर तो गोल आकडा करून 30,000 रुपये भरा. दर महिन्याला भरलेली ही छोटीशी जास्तीची रक्कम थेट मूळ कर्जातून कमी होते. 15 ते 20 वर्षाच्या काळात या लहानशा वाढीचा खूप मोठा फायदा होतो. याशिवाय जेव्हा जेव्हा तुम्हाला बोनस किंवा अचानक काही पैसे मिळतील तेव्हा ते पूर्ण खर्च न करता कर्जाची काही रक्कम वेळेआधीच भरण्यासाठी वापरा. सुरुवातीच्या काळात पैसे जमा केल्यास व्याजाचा भार खूप कमी होतो. तसंच तुमचा सिबिल स्कोअर चांगला ठेवा, जेणेकरून भविष्यात कमी व्याजदराने व्याज मिळण्यास मदत होईल. परंतु एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा, कर्जाचे पैसे लवकर भरण्याच्या नादात आपली आपत्कालीन बचत कधीही संपवू नका. अचानक येणाऱ्या अडचणींसाठी ती बचत वेगळी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण वेळेवर पैशांची सुरक्षा हीच कर्जापेक्षा जास्त महत्त्वाची असते. आज आपण पाहिलेल्या या 5 पद्धती म्हणजेच दरवर्षी एक अतिरिक्त हप्ता भरणे, बँकेकडून व्याजदर कमी करून घेणे, कर्ज दुसऱ्या बँकेत हलवणे, सुरुवातीपासून हप्ता पूर्ण भरणे आणि हप्त्याची रक्कम थोडी वाढवून भरणे, या छोट्या सवयी तुमचं लाखो रुपयांचं व्याज वाचवू शकतात. तुम्हाला आर्थिक विषयांवर अशीच सोपी माहिती मराठीत हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं सध्याचं कर्ज किती वर्षाचं आहे आणि यातील कोणती पद्धत तुम्हाला सर्वात सोपी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.